नमस्कार, मी सुनील बराडिया. 15 तारखेला जो माझ्यावर 327चा गुन्हा दाखल झाला तो आकाश बुद्धेने, सतीश आरगडे हे सर आहे का उद्योजक आहे का ते डेव्हलपर आहे काय त्यांनी मुद्दाम आकाश बुद्धेने सूरबुद्धेने माझ्यावर दाखल केलेला गुन्हा आहे. माझ्या दोन्ही मुलावर विनाकारण नावं टाकून त्यांनी मुद्दाम बदनाम करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहता त्या दिवशी मी त्या टायमाला कुठे आहे, माझा मुलगा कुठे आहे हे सर्व फुटेजमध्ये किंवा सीसीटीव्हीमध्ये समोर येईलच. ते आलेलं मी मेहरबान PI साहेब, पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडे सादर करीन वेळच्या वेळी. आणि ही जी गोष्ट आहे तो मुद्दाम जाणून आकाश बुद्धीने त्यांनी केलेला आहे. स्पष्टीकरण राहिला ना. वास्तविक पाहता सतीश आरगडेने एका जागेमध्ये फसवणूक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये मी साक्षीदार होतो. आणि त्यांनी मला खूप विनंती केली, ती धमबाजी केली, दाद दडपण केलं, माझ्याकडे माणसं पाठवली, पण त्याला मी कुठलीही दाद न देता त्या साक्षीमध्ये मी खरी ती साक्ष पोलिसांमध्ये दिलेली आहे. आणि त्या गोष्टीमुळे तो चिडून जाऊन हा गुन्हा त्यांनी कुठेही म्हणजे कोणत्या स्वरूपात कुठल्या थरावर येऊन माझ्या विरोधात हा विनाकारण टाकलेला आहे. आज सतीश आरगडेने एकत्र परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी तुमचा आरोप केलाय हा, की त्याच्यात विनोभंगाचा गुन्हा दाखल केलाय ते तुमच्या सांगण्यावर झालाय. ते तुमचं नाव न घेता आपण रॉकेल माफिया यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर. तर तुमचं काय मत आहे त्यामध्ये? मग याचं काय, माझा काही संबंध नाही त्या गुन्ह्यात किंवा कसला काय नाही. कोण त्याला मारलंय किंवा कुठल्या गोष्टीचं काय काय म्हणजे त्यात काय अर्थार्थी काही संबंधच नाही ना. कुणी कशासाठी मारले, काय झालंय, काय नाही. आणि त्याचे व्हिडिओ असतील, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यात, त्यात दिसतंय का कुठं कोण आमच्या कुटुंबातला कोण व्यक्ती दिसतोय का, मी दिसतो का, माझा मुलगा दिसतोय, कोण दिसतंय त्यात कोणी नाही. सतीश आरगडे हा वारंवार तुमचं नाव घेऊन आरोप करत आहे, हां. तर खऱ्या अर्थाने यामागं कारण काय? वारंवार आरोप करतो म्हणजे आता तुम्हाला सांगितलंच की त्याची इच्छा आहे की मी त्याच्याबद्दल जी साक्ष दिलेली आहे त्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये त्याला 420, 467, 468 हे असे हे गंभीर गुन्हे की ज्याला अजामीनपत्र दाखल काय म्हणते त्याला ते सगळं अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळं त्याचं म्हणणं आहे की त्यातनं तुम्ही साक्ष काढून घ्या, ती साक्ष काढून घ्या, तुमचं मी गुन्ह्यात नाव टाकत नाही, हे असं त्या पाठीमागची त्याची भूमिका. सतीश आरगडे आणि तुमचे संबंध किती वर्षापासून पूर्वीचे आहेत? सतीश आरगडे काय संबंध आहे त्यांचे तुमचे? सतीश आरगडे हा 22 वर्षापूर्वीपासून संबंध. 22 वर्षापूर्वी त्या माणसाने माझ्यावर असाच एक फ्रॉड केलेला होता. त्यावेळेसपासून मी त्याला शक्यतो माझ्या ऑफिसमध्ये व्यवहाराला वगैरे येऊ देत नाही. त्यांनी पाठीमागे जागेत त्याने असाच फ्रॉड केलेला आहे. आपले RKHच्या तिथली जी जागा होती 2 एकर जागा, ती जागा त्यांनी मला विकली होती. विकल्यानंतर परत तिथं किंमत वाढवल्यावर त्यांनी परत तिथं कब्जा केला स्वतःचा आणि एक्स्ट्रा पैसे घेऊन विकायला लावली जागा. ती वरचे आलेले पैसे स्वतः त्यांनी घेतले. त्यावेळेसपासून मी त्याला ऑफिसमध्ये सुद्धा यायला मज्जाव करतो. लँड माफिया आणि रॉकेल माफिया असा उल्लेख केला जातो, या आरोपाबद्दल आपलं काय मत आहे? लँड माफिया म्हणजे आता तुम्ही सगळेच बसतेत. लँड माफिया म्हणजे माझे तर तुम्हाला सगळं माहिती आहे, माझे लेआउट टाकणे वगैरे सगळे आहेत. लेआउट टाकले, जरी लेआउट टाकले तर कुठले सगळे सुसुंदर लेआउट असतात. त्यानंतर तिथं मंदिराला जागा असू द्या किंवा एखाद्या शाळेला जागा पाहिजे त्यांना देतो. किंवा आता नवीन पानगावला एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे, तिथं आता आश्रमशाळा बांधायला लागलोय. माझ्या शेतात सुद्धा जागा तर तिथं सुद्धा आश्रमशाळा आहे. पण लँड माफिया म्हणजे आता जो माफिया आहे त्याला सगळे लँड माफिया दिसतील. स्वतःच माफिया आहे, सगळ्या लोकांच्या जागा लोभारणे करणे हेच त्याचे धंदे आहेत. हे काय त्याचे आता ही 100 उतारे आहेतच की सगळे 100 उतारे इथं पडलेत. सगळे ह्याच्यातले कुठले टॅक्स भरले आहेत का काय केलेत आता ह्याची चौकशी चालू केलीच आहे. बघू एकही टॅक्स भरलेले नाहीत किंवा काय नाही, इन्कम टॅक्स भरतोय का काय करतोय बघू आता आपण. रॉकेल माफिया 20 वर्षापूर्वी आमचा तसं वडिलोपार्जित धंदा हा 50 वर्षापासून. आणि तो मी माफिया कसा, हिंदुस्थान पेट्रोलियमची डीलरशिप आमची. हे काय माझं कलेक्टरनी तहसीलदारने दिलेलं लायसन्स नव्हतं, हे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचं लायसन्स आहे आणि ते माझं होलसेल होतं.
मी खाली रॉकेल उस्मानाबाद जिल्हा लातूर जिल्हा या 2 जिल्ह्यात 30 वर्ष सक्षमपणे एकही केस न होता, कुठली सिंपल केस न होता हा बिझनेस मी केलेला आहे. आणि त्यामध्ये आम्हाला आमच्या कंपनीकडनं गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे त्या कंपनीचं. आणि ते एजन्सी केलेली आणि ते आम्ही 20 वर्षानंतर स्वकशीने आम्ही त्यातला राजीनामा देऊन निघालेलो आहे. त्यांना मारहाण झाली हा. त्या दिवशीची तुमची गाडी काहीतरी असे फिरत होती त्या भागात, असं काहीतरी त्यांनी फुटेज दाखवलं. तर नेमकं तुमचं काय नेमकं? आता फुटेज म्हणलं माझ्या 2-3 गाड्या 3-4 नंबरच्या 4001 नंबरच्याच गाड्या आहेत जवळपास. आणि ते ज्या ठिकाणी भांडणं झाले तथाकथित जिथं भांडणं झाले म्हणतात त्या ठिकाणापासून डगेमळ्यामध्ये माझे नाही त्या आसपास आमच्या कुटुंबाच्या 2-3 जागा आहेत स्वतःच्या. मग आमची माणसं असतील, आमचे कर्मचारी माझ्याकडे आज नाही म्हणतात 30-40 लोक कामाला आहेत. तर त्यातल्या एखाद्या गाडी किंवा मुलं आणि काय गाडी त्या परिसरात जाणं किंवा ही घेणं म्हणजे जाईल ना, गाड्या फिरण्यासाठीच आहे. गेली पण तिथं त्या मारहाणीचं क्षेत्र झालं किंवा तिथनं कुठं होती गाडी का काय फुटेज दिसला म्हणजे कुठं दिसला फुटेज दिसला कुठं? गाडी तर गावात आमची फिरणारच ना. संबंधित व्यक्तीवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याशी आपला यथार्थी कोणताही कसलाही संबंध नाही का? यथार्थी संबंध म्हणजे संबंध नाहीच ना, काही संबंधच नाही. काय संबंध याचा संबंधच नाही. आरगडेला यापूर्वी आहे का पुणे दाखल आहेत का? त्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे का? आरगडे हा. आरगड्याच्या बाबतीत पाडा वाचायचा म्हणजे तर आता तुम्हाला सांगतो त्या आरगडेल्यावर कमीत कमी 2008 पासून 2008ला बांधवी कलम 447, 427, 313, 504, 506, 34. त्यानंतर 12/10ला बांधवी कलम 468, 464, 418, 452, 434, 437, 341, 504, 506, 34. परत त्यानंतर 21 साली बांधवी कलम 120, 420, 467, 468, 471. त्यानंतर 2022ला बांधवी कलम 120 ब, परत 420, 467, 468, 471, 201 आणि 471. परत 2023ला 341, 506, 438, 354, 34. आणि ह्या ज्या बाईच्या छेडछाडीमध्ये त्याला जी आता ही मारहाण झाली ना, ही तर छेडछाड झाली किंवा काय लज्जास्पद काय त्यांनी केलं. पण ह्या माणसावर म्हणजे 2023ला पोस्को सारखा सुद्धा गुन्हा आहे. पोस्को 8 कलम आधारे तोही गुन्हा ह्याच्यावर आहे. हे एवढा असा मनुष्य आहे. त्यानंतर परत 2024ला 420 हा आत्ताचा गुन्हा 2024चा हे की ह्याची मला साक्ष देऊन तुम्ही ह्यातनं बाजूला सारखा माझ्यावर गुन्हेले झाले, तुम्ही ह्यातनं साक्ष बाजूला घ्या, मला तडीपार केलं जाईल, मला हद्दपार केली जाईल, माझ्यावर दबाव आणतो. हा 420, 465, 467, 468, 471, 506. त्यानंतर परत अजून एक गुन्हा 439, 353, 435, 337, 341, 143, 147, 148, 149, 109. आणि एवढे असताना आणि आता ती म्हणतोय ना त्या क्लिपमध्ये आता माझ्यावर गुन्हे आहे अजून दाखल, ती तर गुन्हे अजून ह्या लिस्टमध्ये यायचे. अजून किती गुन्हे आहेत आणि ही तर झाले हे गुन्हे. यांच्या किती आहेत ह्याच्यावर आता ती बी मोजावं लागतील यांची किती असतील दाखल झालेले. हे असं ही गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणजे प्रचंड ही मनुष्य खरं म्हणजे हा जर बाहेर जर आतमध्ये जर राहिला असता जेलमध्ये तर ही दुसरा ही काय त्या महिलाला छेडछाड झालीच नसती. हे आतमध्येच पाहिजे होता, त्या महिलांची छेडछाड झाली नसती. एवढे खतरनाक गुन्हे त्याच्यावर. आणि त्यानंतर म्हणलं तर आता हे तुम्हाला वाटेल बाकीच्या लोकांवर बार्शीत शेकडो लोकांवर ह्या माणसाने अन्याय केले. शेकडो किती व्यापारी फक्त आता लोक भेट कोणी येत नाहीत. आणि जी काही लोक झाले ते 5-10 उद्यापासून भरपूर येतील समोर. पण जे आलेत त्यांच्याशी तर तुम्ही 2 मिनिट बोलून बघा. आपले सांगा लाड तुमच्यावर काय काय. नमस्कार पत्रकार मंडळी, मी स्वप्नील लाड. गेले 3 ते 4 वर्षापूर्वी त्याची माझी ओळख झाली होती एका माझ्या जागेच्या व्यवहारासंदर्भात. तर जागेचा व्यवहार करणे आणि समोरच्या व्यक्तीला फसवणे
हे मला आलेला अनुभव मी तुम्हाला आज तुमच्या समोर सगळ्यांना सांगत आहे. सॉरी. माझी आणि त्याची ओळख झाल्यानंतर जागेचा आमचा व्यवहार ठरला. त्यानंतर त्यांनी जागेचा व्यवहार करायला मुदत होती 3 महिने. त्यांनी 1.5 वर्ष लावलं. अगदी नाममात्र पैसे देऊन त्यांनी पुढचे पैसे देण्यास अगदी टाळाटाळ करत होता, नुसतं फिरवत होता, खूप गोड गोड बोलत होतो. आणि त्याच्या गोड बोलण्यानं आम्ही फॅमिली बहाळलो. आणि त्यानंतर म्हटलं 1.5 वर्षानंतर काय आम्ही तुझ्यासोबत व्यवहार करणार नाही असं त्याला ज्यावेळेस आम्ही सांगितलं, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला धमक्या द्यायला चालू केलं, भांडणं करायला चालू केले. म्हणजे इतके वाईट धमक्या दिल्या साहेब, तुम्हाला आता खरं सांगतो. त्यांनी मला स्पष्ट तो आणि काय नाव त्याचं पुतण्या काय संजय अडगडे म्हणा, संजय अडगडे. तर त्या दोघांनी अशी धमकी दिली मला की तुझी पोरगी, तुझ्या ज्या पोरी आहेत त्या कोणत्या शाळेत शिकतात, ते कोणत्या रिक्षाने जातात, कोणत्या रस्त्याने जातात, ते मला सगळं माहित आहे. तुमचं जगणं मी मुश्किल करून टाकील. आणि त्या पोरी जात असताना रिक्षा वर ट्रक चालवणं आणि रिक्षाला चिरडणं, ट्रक खालणं, हे आम्हाला काही जड नाही. ही भाषा बोलल्यानंतर साहेब माझ्यासारखा व्यापारी माणूस घाबरणार, साहजिक आहे. कुणीही असू द्या, आपल्या मुलांचं नाव घेतल्यावर कुणीही घाबरणार. त्यानंतर त्या टेन्शनमध्ये मला हार्ट अटॅक येऊन गेला. म्हणजे जीव जाता वाचलेला मी स्वतः एक त्याचा टार्गेटेड पर्सन आहे. त्यानंतर आमचे परत भांडणं झाले. त्याच्याबद्दल मी एनसी सुद्धा दाखल केलेली आहे. आणि ह्याची मी तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीला पडताळून बघू शकता. एक गोष्ट सांगतो सर की माझ्या आयुष्याला, माझ्या जीवाला आणि माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवाला त्याच्यापासून धोका मला खूप जाणवतो. कारण त्यांनी धमक्याच तशा प्रकारे दिलेल्या आहेत की तुझ्या परिवाराला कसं तू जिवंत ठेवतो हे मी बघतो. त्यामुळे मी विनंती करतो सगळ्यांना की आपल्या पोलीस स्टेशनला किंवा तुम्हाला सर्वांना की अशा प्रकारचे जर लोक आपल्या बार्शीमध्ये वावरायला लागले तर व्यापाऱ्यांनी जगायचं कसं. पत्रकार मंडळी, मी राजकुमार आबासाहेब जराड. सतीश आरगडेस यांनी आम्हाला वेळोवेळी चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला गुपित ठेवून आमच्याशी कुठलेही हे करून आमच्याशी व्यवहार करायला सांगितले. पैशाचा लाभ दाखवला, म्हणजे इथं एवढं इन्व्हेस्टमेंट केली की इथं एवढे पैसे येतील तुम्हाला, अशा करून चुकीच्या ठिकाणी आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले. आम्हाला परत कळलं की हे चुकीच्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि त्यांनी आता आमच्या ज्या जागा आहेत सध्याला आमच्या तिथे त्यांनी आता आम्हाला धमकावून वगैरे आम्हाला तिथनं बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. त्याच्यात तिथं हे करतोय आम्हाला तिथनं म्हणजे घुसखोरी करतोय तिथं त्या ठिकाणी आमच्या आता. आणि त्यामुळे आमचे वडील इतके डिप्रेशनमध्ये गेले होते मध्ये की त्यांनी अक्षरशः फाशी घ्यायचा विचार केला होता. त्यांची ट्रीटमेंट आता बेनवडे सरांकडे चालू आहे. त्यांनी खूप त्यांना हे करून आता डिप्रेशनमधून बाहेर काढलेलं आहे. पण आता हे आता किती दिवस चालायचं. आणि त्यांचं अजून आमच्या घरावर खूप सारखं येणे जाणं, म्हणजे आमच्या इकडे येणे, त्यांना आम्हाला धमकावणे वगैरे खूप चालूच आहे अजून सुद्धा. या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस प्रशासन अथवा प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला आता बाहेर पडू, आपण ह्याच्यातनं आता बाहेर पडू, आम्हाला असं गोड बोलून, त्यांचं बोलणं एक असतं आणि वागणं एक असतंय. त्यांनी गोड बोलून इतकं आम्हाला फसवलं इतकं आजपर्यंत. पप्पाला कळून चुकलं होतं पण पप्पाला मी हे केलं होतं, पण त्यांनी इतकं गोड बोलून आमच्याशी म्हणजे केसाने गळा चिरला आमचा फक्त. नमस्कार सर, मी संदेश कुंदेचा. सदर व्यक्ती ही आरगडे ही कायमस्वरूपी 6-7 वर्ष झाले आम्हाला वेगवेगळ्या कारणाने एका जागेच्या संदर्भात त्रास देत आहे. आणि वेळोवेळी ते आमच्या घरी येऊन, दुकानी येऊन आम्हाला नाहक पैशाची मागणी करत आहे. जे काय ते त्यांना आम्हाला देणं शक्य नाही. त्यांच्याकडनं आम्हाला बराच आर्थिक आणि नाहक त्रास होत आहे. आता गेली 5-6 वर्ष झाले आम्ही हा सहन करत आहे. आम्हालाही होत आहे आणि ज्यांना आम्ही प्लॉट दिले त्या लोकांनाही ते नाहक त्रास देत आहेत. सदर व्यक्तीचे वागणूक एकदम बोगस आहे. वेगवेगळ्या पद्धतीने नाहक आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. कशा प्रकारे त्रास होतो मला? ते दुकानाकडे येतात, घरी येतात, नाहक पैशाची मागणी करतात. म्हणजे पैशाचा त्यांचा कुठंच काही संबंध नाही आहे. तुम्हाला म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट आम्हाला ते ब्लॅकमेल करतात की तुमची बदनामी करेल, तुमच्या जागेचं हे करेल, ते करेल. वेळोवेळी त्यांचा पैशासाठी प्रयत्न असतो. डायरेक्टली ते खंडणीच मागतात. तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल तुम्ही प्रशासनाकडे किंवा न्यायालयात दाद मागितली नाहीये का? याच्या संदर्भात त्यांनी आमच्यावर
आता पैशाच्या विषयामुळे त्यांनी आमच्यावर खोटे केसेस बऱ्याच केल्या, त्या आम्ही त्या प्रत्येक केसेसला आम्ही न्यायालयीन प्रक्रियेने फेस करत आहोत. बाकी या गोष्टी संदर्भात कधी आम्ही पोलिसांकडे तक्रार वगैरे करायचं ते आमच्याकडनं झालं नाही, धाडस झालं नाही. पण आता थोडा त्या बाबतीत आम्हालाही विचार करावा लागेल. किती रुपये तुम्हाला खटेर त्याने मागितले? नाही, त्याबाबत म्हणजे काय आकडे असे आहेत त्यांचे की ते इमॅजिनेशनच्या बाहेर आहेत, वेगळेच आकडे असतात. ते काय बोलतात ते काय लक्षात येत नाही. किती बरं अंदाजे किती? काय काही मागतात ते, कोटी रुपये द्या, 1.5 कोटी द्या, त्यांचे जे काही शब्द मनात येतील त्या हिशोबाने का मागतात आणि कशासाठी मागतात तेच कळत नाही. पण तुम्ही पीडित असताना तुमच्यावरच कसं काय गुन्हे दाखल झाले? खोटे कागद त्यांनी वापरली, टोटल खोटे कागद त्यांनी बनवून कोर्टामध्ये सादर केली की बाबा आता ही अशी केस केल्यानंतर बघा तुम्ही मला कसे पैसे देता, तुमची कशी बदनामी होणार, जागेची कशी बदनामी होणार, या प्रत्येक गोष्टीला त्यांनी बरेच प्रयत्न केले. खोटं सगळं त्यांनी खोटं केलं पैसे काढण्यासाठी. पण देवदयेने आपल्यावरती कधी प्रसंग आला नाही. आपलं नशीब चांगलं, आपण त्यातनं बाहेर पडलो. दावा दाखल करायला हा, आणि आता या गोष्टी सर्व आपण इतके दिवस सहन करून घेतल्या, परंतु आता ते सहनशीलतेच्या बाहेरची गेल्यामुळं आम्हाला या गोष्टी आता सगळं रितसर दावा दाखल आपण करत आहोत. आणि सर्व काही गोष्टी त्यांच्या ज्या आपण फेस केलेल्या आहेत, कारण ते प्रत्येक वेळेस जे घरी आले, दुकाने आले, त्यांनी जे कॉल्स केले त्याचे सगळे रेकॉर्डिंग मी सेव्ह करून ठेवलं होतं. ती एक गोष्ट आमच्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी चांगली झाली. नमस्कार, मी सीताराम राऊत. माझी ढगेमाळा इथे शेती आहे आणि मी शेती व्यवसाय करतो. 2-3 वर्षापूर्वी आरगडेने आमची शेती एकदम कमी पैशामध्ये मागितली होती, ती आम्ही त्यास दिली नव्हती. त्यामुळं त्यांनी आमच्या शेतातील हद्दीखुणाचे दगड काढून आम्हाला नाहक त्रास दिलेला आहे आणि आमच्यावर खोट्या केसेस दाखल करून पैशाची मागणी केलेली आहे. अप्रत्यक्षरित्या पैशाची मागणी केलेली आहे. आम्ही ती न दिल्यामुळं त्यांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे आणि आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतो आणि कोर्टामध्ये आणि भूमी अभिलेखमध्ये. आणि खोट्या केसेसमध्ये अर्जदारांच्या सह्या सुद्धा खोट्याच असतात. त्यात सांगायचं म्हणजे जराड आणि पिसे यांच्या सुद्धा खोट्या सह्या करून आमच्यावर केस दाखल केलेले आहेत आणि ते आता निकाल लागतीलच लवकर. आणि अजून सुद्धा आमच्या शेतामध्ये स्टार्चचे कपडे घालून म्हशी चारायला येतो हा माणूस. पांढरी कपडे, भगवे कपडे, स्टार्चचे घालून म्हशी चारायला येतो. माझी जमीन आहे इथं आणि तुम्हाला काय करायचं, मी चारण असं म्हणतो. किती पैसे मागतो तुम्हाला? आम्हाला तो डायरेक्ट पैसे मागत नाही, पण आपण प्रकरण मिटवून घेऊ असं मला नेहमी म्हणतो आणि त्या संदर्भात अप्रत्यक्ष पैसे मागतो. अप्रत्यक्ष आकडा काय? आकडा तसं काही 10-15 लाख रुपयाच्या आसपास त्याने आहे आकडा त्यांचा. मध्यस्थीमार्फत मागतो? मध्यस्थीमार्फत मागतो. बोला. नमस्कार, मी अक्षय श्रीकांत कुरुळे. तांबेवाडी गाव आहे माझं. उस्मानाबाद शहरामध्ये माझा मेडिकलचा व्यवसाय होता. मी काय कारणास्तव मेडिकलचा व्यवसाय बंद केल्यानंतर बार्शीमध्ये येत होतो, कारण की बार्शी माझं शिक्षण वगैरे इथंच पूर्ण झालेलं आहे सर्व. मग बार्शीत आल्यानंतर ते सतीश आरगडेचा जो पुतण्या आहे संजय आरगडे, तो माझा एकदम चांगला मित्र होता. मग त्यांच्यासोबत संजय आरगडे सोबत फिरणं वगैरे होत असल्यामुळे सतीश आरगडे सोबतचा पण थोडा संपर्क वाढला होता. मग काही संपर्क वाढल्यानंतर त्यांनी मला काही दिवसानंतर म्हणले की अक्षय असा एक व्यवहार आहे, सुनील भराडे यांची जमीन विकायला निघलेली आहे आणि त्यांचे आपले थोडे वाद आहेत, ते काय आपल्याला जमीन वगैरे देणार नाहीत. तुमच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही तिथं जावा, तुम्हीच त्या जमिनीचा व्यवहार कंप्लीट करा, तुमच्या नावे जमीन करू आपण. तुमचे पण काय थोडेफार पैसे असतील तर तुम्ही पण तिथं लावू शकता. लावल्यानंतर थोड्या दिवसात आपण ते विकून टाकू किंवा थोड्या दिवसात तुमच्या नावे जी जमीन झालेली आहे ती नंतर मी दुसऱ्याच्या नावे करतो. मग काही दिवसानंतर मग मला त्यांनी सुनील भराडे यांच्या ऑफिसला पाठवायला चालू केलं की जमीन घ्यायची म्हणून. ते ऍक्च्युली भराडे सरांची पण जमीन नव्हती, ती दुसऱ्यांची होती, पण व्यवहार ऑफिसला यांच्या होत होता, सुनील भराडे यांच्या. मग काही दिवसानंतर तो व्यवहार पण कंप्लीट झाला म्हणजे ते व्यवहार ठरला आमचा. 1,65,00,000 रुपये एकरनी जमिनीचा व्यवहार ठरला. 8 एकर काहीतरी 30-32 गुंठे जमीन होती ती. मग माझे त्यांनी 25-25 लाख रुपयाचे 4 चेक पण द्यायला लावले. माझा त्या सतीश आरगडेचा पुतण्या संजय आरगडे त्याच्यावरती एवढा विश्वास होता की त्यांनी मला हे पूर्ण अंधारात ठेवून चालू होतं. त्यांच्या मनात काय होतं काय नाही ते मला त्यांनी पूर्ण काही कल्पना नव्हती किंवा काही सांगितलं नव्हतं. मला फक्त की जा तू व्यवहार करा. आणि मला पण वाटत होते करतील, आपल्यामुळे कोणाच तर चांगलं होत असेल तर ठीक आहे जाऊ आपण. मग मी 25-25 लाख रुपये 4 चेक पण दिले ह्यांना, सुनील भराडे त्यांच्या ह्यांना.
मग चेक दिल्यानंतर मला म्हणली होती की 3-4 दिवसात तुझ्या अकाउंटला पैसे टाकतो आणि पहिला एक चेक आपला पास होईल. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, चेक काय पास होत नव्हता किंवा ते माझ्या अकाउंटला पैसे पण टाकत नव्हते. मी वारंवार त्यांना फोन करत होतो की सरांना आपण चेक दिलेला आहे, त्याची तारीख आली आहे जवळ, टाकायची वगैरे. ते नुसते टोलाटोलीचे उत्तर देत होते की आता टाकणार आहे, थोड्या वेळाने आपल्या दोन्ही अकाउंटला पैसे आहेत, अकाउंटला घ्यायचे, ट्रान्सफर करायचे, असं करायचं तसं करायचंय. ऍक्च्युली तो परत 2 दिवसांनी चेक पण बाउन्स झाला. चेक बाउन्स झाल्यानंतर मी त्यांना भेटलो की अहो म्हणलं ते चेक बाउन्स झालाय, असं झालं तसं झालं. तर ते म्हणले की व्यवहार खूप मोठा आहे, 25 लाख रुपये आपण अचानक आणू शकत नाही, थोडं तुम्ही पण समजून घ्या आणि मार्केटमध्ये आमची इज्जत आहे, असं आहे तसं आहे, चेक बाउन्स होऊ देऊ नका. आपण उस्मानाबादला जाऊ तुमच्या बँकेमध्ये, तिथं आपण चेक बाउन्स म्हणजे चेक ECS स्टॉप करून घेऊ, आपण इथून पुढचे चेक कट होणार नाहीत. आपल्याकडे ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस आपण ते चेक कम्प्लीट करू, असं करू तसं करू. मी वारंवार त्यांना दिवसातून 2 वेळेस 3 वेळेस फोन करत होतो की ते एकतर मला हॅरेसमेंट होते या सगळ्या गोष्टीमुळं. तुम्ही जर व्यवहार तुम्हाला एकदम व्यवस्थित जर सरळ ट्रॅकमध्ये करायचा असेल तर तुम्ही माझ्या थ्रू करा, नाहीतर मला या तुमच्या व्यवहारात पण नको आणि तुमच्यासोबत मला कुठल्याही गोष्टीत तुम्ही घेऊ पण नका आजपासून इथून पुढे. नाही अक्षय तसं नाही, आपण करूया कंप्लीट, व्यवहार खूप मोठा आहे, व्यवहार खूप मोठा आहे. मला त्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी मला 2-3 बँकेत पण घेऊन गेले. सोलापूरला लोकमंगल बँकेमध्ये सुभाष बापू देशमुखच्या ऑफिसला पण मला ते घेऊन गेले की आपण असं एका जमिनीवरती 2 कोटी रुपये कर्ज काढतोय, ते आपण तुमच्या अकाउंटला टाकून चेक पास करू, असं करू तसं करू. एवढं मला ते विश्वासात घेऊन करत होते. पण त्यांच्या मनात जे काय चालू होतं ते मला त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. हे त्यांनी मला जवळपास 4-4.5 महिने, 2-3 महिने तर कमीत कमी खेळवलं मला की पैसे टाकतोय क्लिअर करतोय, पैसे टाकतोय क्लिअर करतोय. पण मला लक्षात आलं की हे काय कम्प्लीट करत नाहीत. मला इकडनं पण फोन येत होते ज्यांची जमीन होती त्यांची की ते व्यवहार तुम्ही जर कम्प्लीट करू शकत नसाल तर जे काय तुम्ही फक्त, मी त्यांच्याकडनं फक्त साध्या कागदावरती लिहून घेतलं होतं की असं असं व्यवहार आपला असा असा एकर किती ठरलाय, काय ठरलंय ते, आणि त्याच्यावरती फक्त माझ्या एकट्याची सही होती आणि फक्त माझ्या एकट्याचं नाव होतं. त्याच्यावरती कुणाचं नाव नव्हतं, म्हणजे लिहून घेणाऱ्याचं. लिहून देणारे 5 जण होते पण लिहून घेणारे फक्त मी एकटा होता, अक्षय श्रीकांत तुरळे, आणि त्याच्यावरती माझ्या एकट्याची सिग्नेचर होती. पण ते 2-4 महिन्यानंतर मला ह्यांचे पण फोन यायला चालू झाले, तुम्ही काही कम्प्लीटच करू शकत नाहीत व्यवहार, तुमचे 4ही चेक बाउन्स झालेत, तर तुम्ही काय करा, जसं तुम्हाला आम्हाला लिहून दिले, आम्ही तुम्हाला लिहून दिले तसं तुम्ही पण आम्हाला लिहून द्या की आपला व्यवहार कॅन्सल झालाय आणि तुमचे 4 चेक माघारी घेऊन जावा. मग मी त्यांच्याशी संपर्क करायला चालू केला. अहो म्हणलं तुम्ही ते व्यवहारच कम्प्लीट करू शकत नाहीत तर ते तुम्ही काय करा, लिहून देऊ आपण त्यांना आणि मला पण यातनं बाहेर काढा आणि तुम्ही पण बाहेर पडा. ते एजंट म्हणून होते त्यांना पण मी वारंवार भेटत होतो की तुम्ही जे आरगडेकडे जावा आणि त्या आरगडेला बोला की असं असं व्यवहार कॅन्सल करायचा आहे. पण ते आम्हाला पण पळवत होते, म्हणजे टाळत होते आणि ते एजंटला पण टाळत होते. काही दिवसानंतर दिवाळीच्या आसपासचा विषय होता, मला ते भेटले संध्याकाळच्या टायमिंगला आणि मला म्हणले की अक्षय आपण एक काम करायचे, आम्ही पण हा जे काय प्रॉपर्टीचा व्यवसाय वगैरे आहे ह्यातनं पण आम्ही पैसेच कमवतो, तू पण हे काय आमच्यासाठी फुकट करू नकोस, तुझ्यासाठी पण काहीतरी पैसे कमवायचा एक साधन होईल, थोडेफार तुला पण याच्यातून पैसे मिळतील. मी म्हणलं चालतंय ठीक आहे, काय पैसे कमवायचे म्हणल्यानंतर कोणाला नको वाटणार आहे. मी म्हणलं काहीतरी चांगलं काम असेल, ठीक आहे म्हणलं करू आपण, म्हणलं काय असेल तर. म्हणले आपण जे सुनील बराडे त्यांची जमिनीचा जो काय विषय आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं एक वेगळा ट्रॅक करायचं. म्हणलं काय करायचं, हे सर्व बार्शीच्या बस स्थानकावरती चालू होतं, कारण मी गावी निघालो होतो, संध्याकाळी 7:30चा वेळ होता. मला म्हणले की म्हणजे त्यांचा पुतण्या संजय आरगडे की असं असं ते सुनील बराड्याची जमीन आहे आणि त्या जमिनीत आपण फ्रॉड करायचा आहे, ते जमीन आपण वादात अडकवायची आणि ती प्रॉपर्टी बदनाम करायची बार्शीमध्ये, की ती प्रॉपर्टी बदनाम केल्यानंतर ते आपल्याकडे येणार आणि तुम्ही म्हणणार की प्रॉपर्टी बदनाम का करायला आमची, असं तसं. म्हणजे म्हणलं कशी बदनाम करायची, तर आपण विनाकारण पेपरला वगैरे दावे टाकायचे, कोर्टात दावे टाकायचे की असं असं प्रॉपर्टी आम्ही ठरवली होती आणि प्रॉपर्टी आम्हाला काय देत नाहीत, करत नाहीत, असं तसं. मग म्हणलं कोण देत नाही, ती द्यायला तयार आहेत, तुम्ही घ्यायला तयार आहेत का? अहो ते आपण घ्यायला पण तयार आहे, तो पण आपण थोडं अडकवू त्यांना. मी म्हणलं काय तुमच्या डोक्यात काय चालू आहे नेमकं, तर म्हणले असं असं आपण कोर्टात वगैरे दाखल करू की ते आपल्याला प्रॉपर्टी द्यायला तयार नाहीत, आपले पैसे पण अडकलेत त्यांच्याकडे. म्हणलं कुठले पैसे अडकलेत, तर म्हणले 52 लाख रुपये. मी म्हणलं पैसे आपण त्यांना फक्त 25-25 लाख रुपयाचे 4 चेक दिलेत
आणि त्याच्यावरती फक्त माझे एकट्याच नाव आहे आणि कुठं पैसे दिलेत, कुणापाशी पैसे दिलेत, अहो दिलेत, तुम्हाला काय माहिती दिलेत. अहो म्हणलं तुम्ही सगळं तिथं तर तुम्ही जाऊ शकत नाहीत, जाणार तर फक्त माझ्या थ्रूच जाणार, ऑफिसला जाऊ अगर त्या माणसांकडे जाऊ, माझ्या पैसे पण दिले नाहीत, एजंट पैसे दिले नाहीत, तुम्ही पैसे कुणापाशी दिले. मग माझ्या डोक्यात वेगळंच चालू झालं की ह्यांनी 100% काहीतरी फ्रॉड करायला चालू ह्यांचं डोक्यात आहे. मी म्हणलं आणि सतीश आरगडे यांचं नाव कसं येणार त्याच्यामध्ये, म्हणलं लिहून घेणार तर मी एकटाच आहे, अक्षय कुरुळे, त्याच्यावरती माझे एकट्याची सिग्नेचर आहे सगळं आहे, त्याचं नाव कसं घालणार तुम्ही, म्हणलं दादांचं त्या. तर म्हणले की ते आम्ही सगळं करणार आहे, तुम्ही फक्त तयार राहा, तुम्ही हो म्हणा, तुम्ही हो म्हणत असाल तर लगे उद्याच आपण कोर्टामधून दाखल करू. मी म्हणलं मला हा पूर्णपणे विरोध आहे आणि मी 24 तासाचा वेळ देतो म्हणलं तुला, एक मित्र म्हणून तुझ्यासोबत होतो, तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता म्हणून मी एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये तुझे साथ द्यायला आलो म्हणलं. पण तू जर असं चुकीचं काय करत असेल तर 24 तासाचा वेळ देतो, 24 तासात तू काय कर, हे पूर्ण जे काय प्रकरण आहे ते दाबून टाक म्हणजे मला यातून बाहेर काढ, व्यवहार कंप्लीट झाला नाही असं लिहून दे. त्यांचे बसले 4 चेक माझे ते महागारी द्यायला तयार आहेत, ते महागारी घेऊन तुम्हाला मला राम म्हणलं, तुम्ही ते व्यवहार कंप्लीट करायचा आहे, 10 माणसं घाला म्हणलं, पण मला ह्यातनं बाहेर पाडायचंय. तर ते हो ठीक आहे दादा लातूरला आहे, तू उद्या येणार आहे, तू उद्या आल्यानंतर करू. मी म्हणलं उद्या नाही, तू आत्ता फोन लाव म्हणलं त्यांना, आत्ता सांग की म्हणलं की असं अक्षय कुरुळेला आपण ह्यातनं मध्ये पाडायचं नाही, आपण ह्याला बाहेर पाडायचंय असं तसं, आत्ता फोन लावून सांग. तर तो फोन लावायला पण तयार नाही. मी त्याच्या अक्षरशः गाडीवर सुद्धा बसलो नाही, मी गावाकडे गेलो नाही. परत मी बार्शीमध्ये काय माझे 1-2 मित्र आहेत, त्या मित्रांशी भेटलो आणि त्यांना परत चर्चा केली. अरे म्हणलं मी ते असं संजय माझं ते मित्र त्याच्या नादाला लागून म्हणलं मी असा विषय केलता आणि त्यांनी का मला 3-4 महिने अंधारातच ठेवलंय, मला पूर्णपणे फसवलंय ना. आता म्हणालेत की थोडेफार तुला पैसे देतो ना, आपण असं कोर्टात दाखल करू. त्यांनी त्या कागदाचं पण डुप्लिकेट केलंय म्हणे, त्याच्यावर त्या सतीश आरगडेचं नाव टाकलंय, सिग्नेचर केलंय, असं केलंय तसं केलंय. मला यातनं बाहेर पडायचं रे बाबा म्हणलं, मला बदनामी नकोय म्हणलं बार्शीमध्ये. मग परत ते माझे 2-3 मित्र वगैरे रात्री आम्ही 10:30-11 वाजता सर्वजण मिळून परत मला अक्षरशः लाज वाटत होती, भीती वाटत होती इथं सुनील भराडे यांच्या ऑफिसला यायला किंवा ती जमीन ज्यांची आहे त्यांच्याकडे भेटायला जायला, की आपण कोणत्या तोंडाने जायचं की तुमच्यासोबत असा फ्रॉड करायला आहे तो व्यक्ती म्हणून. मग परत मी 2-3 मित्र असे एकदम पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानंतर आम्ही रात्री 11 वाजता सुनील भराडे यांच्या ऑफिसला आल्यानंतर परत सर्व समजून सांगितलं त्यांना की तुमच्यासोबत असा फ्रॉड होतोय आणि मला तो फ्रॉड करायचा नाही. मी 1 रुपयाही कुणाच्या बांधीलमध्ये नाही, जे काही अर्धी कष्टाची खाईल, मला काही कुणाला फसवायचं नाही. तुमच्यासोबत असा तो व्यक्ती फ्रॉड करत आहे, तुम्ही यातून बाहेर निघा, कसं निघायचं ते बघा आणि मला पण यातून बाहेर काढा. मग परत रात्री आम्ही वगैरे लिखापड वगैरे केली. दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही कोर्टात वगैरे लिखापड करून दिली. त्यांनी पण प्रामाणिकपणे माझे 4 चेक मला माघारी दिले. सर्व आमचा व्यवहार कॅन्सल झाला. कॅन्सल का केला तर तो फक्त मी एकट्याने व्यवहार केला होता, मी एकट्यानेच कॅन्सल करू शकत होतो. तसा आम्ही ते पूर्णपणे लिगल कॅन्सल पण करून घेतला. पण ज्यावेळेस त्याला समजलं की तो व्यवहार कॅन्सल झाला, त्यानंतर त्यांनी पेपरला वगैरे द्यायला चालू केलं, कोर्टाच्या नोटीस घरी यायला चालू झाल्या की असं 52 लाख रुपये आमचे अक्षय कुरुळेने आणि त्यांनी फसवले, केले, काढले, असं तसा प्रकार इतका चालू झाला. बार्शीत पण भरपूर मित्र वगैरे भेटून म्हणाले तू असं केलं तसं केलं, म्हणजे पूर्णपणे मीच चुकीचं आहे असं सर्वांना सांगायला सुरुवात केली त्यांनी. आणि तू यातनं असं कर, तसं कर, हे कर, ते कर. पण मला पूर्णपणे माझा विरोध होता या खोट्या नाट्याला. मी म्हणलं की जे काय असेल ते सत्य असेल आणि मी सत्याची साथ देणार आहे. मग परत इतका त्यांचा त्रास चालू झाल्यानंतर परत मी त्यांच्या नावाने एक पोलीस स्टेशनला जाऊन एक FIR पण फाडला की तुमच्याकडे कागद नव्हता, त्या कागदावरती फक्त माझंच नाव होतं, तो फक्त व्यवहार मीच पूर्ण करू शकत होतो किंवा कॅन्सल पण करू शकत होतो, त्याचा पूर्णपणे मला अधिकार होता. तर तुम्ही त्याचा अधिकार नसताना आमच्या सर्वांना कोर्टाच्या नोटीस वगैरे कसं काय पाठवू शकलात. तर ते कागद वगैरे कोर्टाने परत मागवल्यानंतर त्यात समजलं आम्हाला की त्याच्यात त्यांनी त्यांचे पण नावं टाकलेले आहेत. त्याचा पूर्ण पाठपुरावा पण केला. जे कागद त्यांनी जिथं बनवला होता तो टाईपरायटर पण आम्ही तिथनं शोधून काढला, त्याची पण जबाब दिलेली आहे पोलीस स्टेशनला की तो त्यांनी कबूल केलं त्या टाईपरायटरनी पण की मी हाच कागद बनवला होता आणि माझ्याकडून चूक झाली म्हणून. इतकं केल्यानंतर त्यांनी परत रात्री मी बार्शीमध्ये पण माझं मावशीचं घर आहे, मी इथं पण राहतो बार्शीमध्ये, गावाकडे पण 2 दिवस असतो, इथं 2 दिवस असतो. तर ते त्यांचा पुतण्या गावाकडे यायला सुरुवात झाली तांबेवाडीला माझ्या, आणि येऊन तिथं आता चांगला मित्र असल्यामुळे घरच्यांशी वगैरे संबंध चांगले असणार आहेत. घरी सकाळ 7 वाजता वगैरे यायचा उठवायला
पण मी घरी नसायचो, बार्शीत असायचो. 2-3 वेळेस असा प्रकार घडला. गावात आल्यानंतर परत मी त्यांचे फोन घेत नव्हतो म्हणून, किंवा त्यांचे फोन मला ट्रॅक मी दाखवू शकतो, मला फोन येत आहेत असं करतायत म्हणून माझ्या जवळच्या गावातल्या मित्रांकडे जाणं करणं, त्यांच्यावरनं फोन लावणं. एक वेळेस मी फोन उचलला केस दाखल केल्यानंतर. मी त्या दिवशी उशीर झाला त्यामुळे बार्शीत मुक्काम केला. सकाळ 7 वाजता गावाकडे जाऊन त्यांनी तिथनं माहिती काढली. मी फोन उचलला मित्राच्या मोबाईलवरून. मी म्हणलं बार्शीत आहे मुक्कामाला. तो बार्शीत आला माझ्यापाशी येऊन मला परत इथं म्हणतो की चला तुम्ही कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला एक अर्ज लिहून द्या की असं असं माय दबावाखाली केस दाखल केले, असं केलं तसं केलं, तुम्ही ते केस काढून घ्या, तुमच्या एका अर्जावरती केस निघते, असं होते तसं होते. ते सतीश आरगडे काय शहाणा माणूस नाही. हे कोण बोलत होतं मला? संजय आरगडे. की सतीश आरगडे काय शहाणा माणूस नाही, तो काही पण करू शकतो, त्याचे भाऊ लय डेंजर आहेत, त्याचे पुतणे लय डेंजर आहेत, ह्याच्यात एखाद्याचा मर्डर पण पडल. आम्ही आत्ताच नांदेडला जाऊन तलवारी बिलवारी आणल्यात. मी मित्र आहे म्हणून मी गप्प बसेल, पण त्याचे भाऊ बी गप्प बसणार नाहीत. तुला रात्री धाराशिववरनं बार्शीला उशिरा जावं लागतं, बार्शीवरून गावाकडे उशिरा जावं लागतं, रात्रीचा प्रवास करतो, एकटा असतो, काही पण घडू शकतं तुझ्यासोबत, पण मी त्याला जबाबदार नाही, मी ह्याच्यामध्ये पण पडणार नाही, तुला वाचवणार पण नाही, काय नाही, एवढं करू शकतो, चल ते अर्ज आपलं FIR माघारी घे, असं घे तसं घे. मी म्हणलं मी तर ते काय करणार नाही म्हणलं. शेवट म्हणलं तुला मला मारून टाकायचं असेल तर मारून टाक, केस दाखल करायचे असल्या खोट्या केस दाखल कर, तू काही कर म्हणलं, पण मी तुझी साथ काय देणार नाही, मी FIR काय माघारी घेणार नाही. हा हे काय म्हणलं हे मिटू शकतो, तुम्ही सर्वजण एक ठिकाणी समोर व्हा आणि तू कबूल कर की हे चुकीचं केलंय, तू कागद वगैरे जी काय तुझ्याकडे ते PI साहेबांसमोर येऊन फाडून वगैरे टाक, तिथं कबुली दे की मी चुकीचं केलंय, आपलं सगळं जागेवर मिटतंय. पण मी असं मिटवून घेणार नाही म्हणलं, कारण की मला एकट्याला अडकवायचा प्लॅन आहे का म्हणलं. माझे 4 चेक दिलेले आहेत, माझं सर्व झालेलं आहे. तुम्ही 52 लाख रुपये पण दिलेले म्हणता, कुणापाशी दिले, काय केले, मी काय ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काय माझं घरदार ऐकायचं का, बापदादाची इस्टेट इकून बाहेर पडायचं का. तुम्ही ITत फिरणार, ITत सगळं करणार, लोकांना लुबाडणार, आणि आम्ही काय करायचं, आम्ही मित्रा खातीर एकदम विश्वासाने यात मदत म्हणून तुम्ही माझ्या थ्रू 2 पैसे कमवताल म्हणून आम्ही मदत करायची आणि तुम्ही त्या मदतीचा असा गैरफायदा घ्यायचा का. तर त्यांनी धमक्या वगैरे दिल्यानंतर परत माझ्या कुर्डवाडीचे मित्र असू द्या, बार्शीतले असू द्या, धाराशिवचे असू द्या, तांबेवाडी गावठाणातले असू द्या, तुम्ही पाठपुरावा करू शकता, जाऊन विचारू शकता. मी त्यांची नावं पण सांगतो तुम्हाला, तुम्ही त्यांना विचारा. त्यांना फोन लावण्या म्हणत होता सतीश आरगडे, संजय आरगडे, की त्याला समजून सांगा, असं करा तसं करा, एखाद्याचा मर्डर पडल, असं होईल तसं होईल. पण हा सगळा प्रकार माझ्या मित्रांना किंवा सगळ्या बार्शीला माहीत झाला, त्यामुळे सर्वजण म्हणत होते की तुला जे काय करायचं ते कर. अक्षयच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत आणि तो शेवटपर्यंत सत्याची साथ देणार, चुकीचं काय करणार नाही किंवा घडू पण देणार नाही. आणि परत मग मी त्या सतीश आरगडेच्या पुतना संजय आरगडे विरुद्ध परत जाऊन संध्याकाळी NC पण दाखल केली की माझ्या जीवाला धोका आहे वगैरे असं तसं म्हणून. मित्रांनो, हे सगळं तुम्ही आपण ऐकलं, एकेकाचे अनुभव कसे कसे. तर अजून महत्वाची गोष्ट हो का, हे त्याचे शेकडो खरेदी विक्रीचे स्टॅम्प मी स्टॅम्प रजिस्ट्री ऑफिसमधून आणले, सगळे कसे कसे पद्धतीने ह्याने कधी इन्कम टॅक्स भरले का काय ह्याची स्वतः चौकशी झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की हा स्वतःला एवढा मोठा माफिया असून, लँड माफिया आहे कमी आहे, त्यात तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. आणि विशेष म्हणजे आता इथून पुढे सुद्धा ह्याच्यापासून आम्हाला सुद्धा आता जीवाची धोका वाटायचा सगळ्यांना. हा आम्हाला सारखी धमकी वगैरे देतोय. तर सगळ्यांना आता हे सगळं आपणच बघून घ्या की कसं करायचं, एवढंच सांगतोय. पण तरी लास्टला शब्द ही शस्त्र आहे, शस्त्र ही विद्या आहे, विद्या ही बुद्धी आहे, बुद्धी हीच परमेश्वर आहे. गुरु बिना ज्ञान नाही, माँ बाप बिना पुत्र शैतान नाही. वरनं कोण पडलं नाही आणि खालनं कोण आलं नाही.